स्पर्म प्रोडक्शन पुरुषांमध्ये हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे आणि हा खास व्हिडिओ फक्त पुरुषांसाठीच आहे जे कपल्स प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करत आहेत किंवा असे पुरुष ज्यांचं लग्न झालेलं नाही पण त्यांना ड्रिंकिंगची आदत आहे. तर बघा मित्रांनो, काय होतं, ड्रिंक केल्यानंतर म्हणजे अल्कोहोल आपल्या शरीरात गेल्यानंतर ते आपल्या शरीराची पूर्ण हार्मोनल सायकल डिस्टर्ब करतं. खास करून कॉर्टिसॉल लेवल वाढवतं आणि कॉर्टिसॉल लेवल वाढली की टेस्टोस्टेरॉनची लेवल कमी होते आणि टेस्टोस्टेरॉन हे स्पर्म प्रोडक्शनसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि स्पर्म प्रोडक्शन कमी होत आहे किंवा स्पर्मवर त्याचा वाईट इफेक्ट होतो. जसं स्पर्मची मोटिलिटी कमी असते, त्याला आपण हालचाल म्हणतो, पाहिजे तेवढी त्यांच्यामध्ये ताकद नसते, स्पर्म काउंट कमी असतं कारण स्पर्म प्रोडक्शनच व्यवस्थित होत नाही कारण की हार्मोनल सायकल पूर्णपणे डिस्टर्ब असते. आणि बऱ्याचशा पुरुषांमध्ये हेही बघतो आपण की त्यांच्यामध्ये ॲबनॉर्मल स्पर्म खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतात. आज जरा ॲबनॉर्मल स्पर्म असेल एखाद्या पुरुषामध्ये तर प्रेग्नन्सी कशी राहील किंवा स्पर्मच तिथपर्यंत पोहोचला नाही अंड्यापर्यंत स्त्रीच्या तर प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येतो. तर बघा, याच्याही पुढची स्टेप जी आहे, जे लोक कंटिन्युअसली रेग्युलरली अल्कोहोलचं सेवन करतात अशा पुरुषांमध्ये टेस्टिक्युलर ॲट्रोफी सारखे सुद्धा प्रकार घडत आहे. तर बघा, जे पुरुष रेग्युलरली स्मोकिंग आणि ड्रिंकिंग करतात आणि त्यांच्यामध्ये जर हार्मोनल सायकल जास्त डिस्टर्ब झाली आणि एकदा जर का टेस्टिक्युलर ॲट्रोफी झाली तर त्या पुरुषांमध्ये स्पर्म काउंट अगदी 0 होऊन जातं, म्हणजे स्पर्मच उरत नाही. तर ज्या पुरुषांचं लग्न झालेलं नाहीये किंवा ज्यांना अजून एकही अपत्य नाहीये तर अशा पुरुषांमध्ये जर टेस्टिक्युलर ॲट्रोफी सारखा प्रकार झाला तर तुम्ही स्पर्म आणणार कुठून? म्हणून पुरुषांनो, तुम्ही जर रेग्युलर ड्रिंकिंग करत असाल किंवा प्रेग्नन्सीची प्लॅनिंग करत असाल आणि ड्रिंकिंगचं प्रमाण भरपूर असेल तर तुम्हालाही सुद्धा अशा प्रॉब्लेममध्ये जायचं नसेल तर ड्रिंकिंग एकतर कम्प्लिटली स्टॉप करा किंवा तुमच्याकडून स्टॉप होत नसेल तर त्याचं प्रमाण कमी करत चाला, जेणेकरून बॉडीला रिकव्हरी करण्यासाठी वेळ मिळेल. तेव्हा अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा.